कंबाईनच्या परीक्षेबाबत सगळीकडे बघा गोंधळाची स्थिती आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलवरतीच मी एक अलीकडेच बघा म्हटलं होतं की तारखांवर लक्ष असायला नाही पाहिजे. तर त्याच्या मागची फिलॉसॉफी काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर नेमकं आता सगळीकडे गोंधळाची परिस्थिती आहे बघा. एक्झाम कधी होणार, काय होणार. तर ते ह्या वेळेला काय करायला पाहिजे बघा. बऱ्याच फिलॉसॉफर्सनी सांगितलेलं आहे की तुमचं लक्ष प्रोसेसवर पाहिजे, न की प्रोडक्टवर. मग इथं प्रॉब्लेम असा आहे की तारीख हा प्रोडक्ट आहे, लक्षात घ्या. जी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे आता उदाहरणार्थ ते एमपीएससी आयोग काय निर्णय घेणार किंवा त्या निवडणुकींचा निकाल, पॉलिटिक्स किंवा जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आउट ऑफ कंट्रोल, म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. आणि प्रोडक्ट हा आपल्या कंट्रोलमध्ये नसतो. तसंच इथं पण तारीख ही आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तर मग आपण प्रोसेसवर काय लक्ष द्यायला पाहिजे. आणि प्रोसेस म्हणजे नेमकं काय, तर ते तुमचा रोजचा अभ्यास. म्हणजे आत्ताच्या केसमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर आयोगाचे आणि बाजारातील म्हणजे ते सोडवताय का, त्यातून तुमचे कच्चे दुवे शोधताय का, आणि त्या कच्च्या दुव्यांवर तुम्ही काम करताय का. तर ही प्रोसेस आहे बघा. म्हणजे लक्षात घ्या. तर म्हणजे तुम्ही प्रोडक्टवर लक्ष नाही द्यायला पाहिजे, प्रोसेसवर लक्ष द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की तारीख बदलेल, काही होईल, पण तयारी बदलणार नाही माझी. म्हणजे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही प्रोसेस फॉलो करत असाल आणि प्रोसेसवर ठाम असाल तर कोणतीही एक्झाम डेट ही तुमच्यासाठी फायनलच असते. म्हणजे लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं आणि मग ह्यावरती सोल्युशन काय, की प्रोसेस आपल्याकडून फॉलो होण्यासाठी काय करावं लागेल. म्हणजे एका बाजूला गोंधळाची स्थिती किंवा आउट ऑफ कंट्रोल गोष्टी, आणि दुसऱ्या बाजूला तुमची डिसिप्लिन ही तुम्हाला प्रोसेस फॉलो करायला लावेल. त्यामुळे तुम्ही शिस्तीत राहायला पाहिजे आणि आपलं ठरवलेलं दिवसाचं जे टार्गेट आहे ते पूर्णत्वाला न्यायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणूनच आहे की बाबा प्रोडक्टवर लक्ष नको, फोकसवर म्हणजे आपल्या प्रोसेसवर पाहिजे आणि तुमच्या डेली आउटपुटवर पाहिजे. अदरवाईज गोष्टी हातातून बघा सगळ्यांनी निसटून जातील.